नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सानिकाला म्हणत असतो, कदाचित तुमचं माझ्यावर प्रेम असेल, पण माझी लायकी नाही हो तुमच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येण्याची. तो पुढे म्हणतो, तुमचा साखरपुडा ठरलाय, त्यामुळे किती बी काही झालं ना, मी काहीच करू शकत नाही आणि तुम्ही पण सगळं विसरून जा. त्यावर सानिका विचारू लागते, तू विसरू शकशील? सांग ना राजा, खरंच तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच फिलिंग नाही आहे का? त्यावर सरकार नाही म्हणतो. सानिकाला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. इकडे सावित्री साहेबरावांना पानाचा विडा खायला देते. तेवढ्यात साहेबराव सावित्रीला म्हणतात, बोला बोला हो, असं घुटमळत बसू नका. पुढे ते या आणि इथे बसा असं म्हणू लागतात. पुढे ते म्हणतात, काय आपल्या संसाराला इतकी वर्षे झाली, त्यामुळे तुमच्या मनात काय चालू आहे ते आम्हासनी सगळं समजतं. त्यावर सावित्री बोलू लागते, मला असं वाटतं की आपण साखरपुड्याची तारीख सानिकाला विचारून ठरवायला हवी होती. नाही म्हणजे तिचा कुठलाही विचार न घेता, तिला न विचारता हे असं करायला नव्हतं पाहिजे आपण, असं मला वाटतंय. त्यावर साहेबराव तिला विचारतात, तुमच्या मनात नाही आहे का? त्यावर सावित्री म्हणते, नाही नाही, असं काय बी नाही, पण मला सानिकाचा विचार मनात येतोय. त्यावर साहेबराव म्हणतात, मग आम्ही सानिकाचा विचार करत नाही आहे असं वाटतंय का तुम्हाला? अहो, सानिका आमचा जीव आहे, तिच्या मनाविरुद्ध काही करावं असं वाटेल तरी का आम्हाला? पुढे ते म्हणू लागतात, आपण पंकजासाठी साखरपुड्याची घाई करतोय, पण सानिकाला आवडणार नाही असं मी काहीच करणार नाही. आणि सानिका पण खुश आहे. थोडीशी बावचळली आहे हे सगळं घाईगडबडीत ठरल्यामुळे, पण सर्वेशचं आणि तिचं लग्न होणार आहे हे तिच्यासाठी काही नवीन आहे का? पुढे ते सावित्रीला विचारू लागतात, तुम्हासनी काही बोलली आहे का ती? त्यावर सावित्री म्हणते, नाही नाही, मला काहीच नाही बोलली. त्यावर साहेबराव म्हणतात, अहो, तसं जर तिच्या मनात काही असतं तर ती निदान मला नाही पण तुम्हाला तरी बोलली असती ना. साहेबराव म्हणतात, तुम्ही आम्हाला कायम सांगत असतात, शांत राहा, डोकं शांत ठेवा. आज खरं तर तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे, असं मनामध्ये काहीबाई भरून घेऊ नका, शांत राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करण्यासाठी जमा होतात. सावित्री सगळ्यांना नाश्ता देत असते. सानिका मात्र तिच्या विचारात असते. ती राजाचा विचार करत असते. तेवढ्यात सावित्रीचं लक्ष जातं आणि ती विचारू लागते, सानू, अगं कसला विचार करते? त्यावर सानिका म्हणते, अगं काही नाही. त्यावर ती म्हणते, मग खा की. सानिकाचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या पेरूकडे जातं. ती पेरू हातात घेते. तेवढ्यात राजा तिथे येतो आणि सानिका राजाकडे बघू लागते आणि चाकू घेऊन जोरजोरात पेरू कापायला लागते. तेवढ्यात सर्वेश तिथे येऊन सानिकाचा हात पकडतो. सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. तेवढ्यात सर्वेश म्हणतो, अगं हे काय, एवढी फळं असताना तू पेरू खातेस? आणि तो ड्रॅगन फ्रूट उचलून सानिकाला म्हणतो, तू हे फळ खा, तुझ्यासाठी चांगलं आहे, याने स्किन चांगली होते, शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात, खूप एक्सपेन्सिव्ह फ्रूट आहे हे, खास तुझ्यासाठी आणलंय. पुढे तो म्हणतो, मी कट करून देतो तुला, आणि तो ड्रॅगन फ्रूट कट करू लागतो. सानिका आणि सरकार एकमेकांकडे बघू लागतात. सरकार तिथून जायला निघतो. तेवढ्यात साहेबराव तिथे येतात आणि सरकारला म्हणतात, तू कुठं चाललाय? चल नाश्ता कर. त्यावर सरकार म्हणतो, नाही नको. त्यावर साहेबराव म्हणतात, अरे तरुण तगडी पोरं तुम्ही आणि नाश्त्याला नाही म्हणताय, चल आपण नाश्ता करू. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, तसाही तू सानिकासाठी स्पेशल आहेस. पुढे तो म्हणतो, सानिकाचा जीव वाचवलाय ना तू, त्यामुळे थँक्स, आणि आज तुझ्यामुळे माझी होणारी बायको सुखरूप आहे. त्यावर सरकार म्हणू लागतो, मी माझं काम केलं आहे फक्त, मी जर माझ्या कामात कमी पडलो असतो तर मलाच माझी लाज वाटली असती. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, तुझ्या ह्याच प्रामाणिकपणामुळे मला तुझ्यावर आणखी एक जबाबदारी द्यायची. पुढे तो म्हणतो, आमच्या साखरपुड्याची सगळी जबाबदारी तू घेणार आहेस, सगळे अरेंजमेंट तू करायचीस. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, वा, हे बेस्ट आहे अगदी. राजा साखरपुड्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल यात काही शंकाच नाही. पुढे ते म्हणू लागतात, खरं तर कुठलीही जबाबदारी तो एकदम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडतो याची खात्री तर आहेच आम्हाला. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, हो, तो त्याच्या कामातून कधीच पळ काढत नाही, आणि साखरपुड्यासारखा एवढा मोठा इव्हेंट असताना काहीतरी गडबड होऊ शकते आणि आपण तरी कुठे कुठे लक्ष देणार. आणि पुढे म्हणू लागतो, मग राजा करणार ना आमच्या साखरपुड्याची तयारी? त्यावर जय म्हणतो, अरे करल की, नाही म्हणून जातोय कुठं, करल करल. तेवढ्यात सानिका उठून नाही म्हणते.
ती सरकारकडे जाऊन म्हणते, राजा माझा बॉडीगार्ड आहे आणि तो असलं काही बी करणार नाही. आणि सगळेजण सानिकाकडे आश्चर्याने बघू लागतात. सानिका पुढे म्हणते, आणि हे सगळं करायला त्याला आणलंय का तुम्ही इथे? आणि ही असली कामं करून घेणार आहे का तुम्ही त्याच्याकडून? त्यावर सर्वेश म्हणतो, सानिका, अगं आपण कुठे फुकट काम करून घेणार आहे त्याच्याकडून? जास्तीचे पैसे देऊ की त्याला आपण? आणि तसं पण त्याला पैशांची गरज होती म्हणून तो इथं आलाय. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, अरे हे आपण ठरवतोय, पण त्याला कोणी विचारलं का त्याची तयारी आहे का? त्यावर जय म्हणतो, अरे जास्तीचे पैसे देणार आहे, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि हे बघ, काय प्रॉब्लेम असला तर सरळ सरळ सांग. त्यावर सानिका म्हणते, ही काय बोलायची पद्धत आहे? त्यावर जय म्हणतो, आता सरळ सरळच विचारतोय की मी, आणि याला काही प्रॉब्लेम नाही आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे गं? आणि तो सरकारला विचारू लागतो, काय रे, साखरपुड्याची तयारी करायला काही प्रॉब्लेम आहे का तुला? त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो आणि म्हणतो, मी तयार आहे. त्यावर साहेबराव म्हणतात, हे एकदम बेस्ट झालं. आणि ते सरकारला म्हणतात, चल राजा आता नाश्ता करूया. त्यावर सरकार म्हणतो, नाही, तुमचं होऊ द्या, आणि सरकार तिथून निघून जातो. सरकार बाहेर जाऊन उभा राहतो. सानिकाही त्याच्या मागे जाते आणि त्याचा हात धरून विचारू लागते, का वागतोयस तू असा? काय आहे तुझ्या मनात? त्यावर सरकार म्हणतो, मॅडम हात सोडा, कोणी बघितलं ना तर विचित्र वाटेल. त्यावर सानिका म्हणते, काय विचित्र वाटणार आहे? जे आहे तेच वाटेल ना? पुढे ती विचारू लागते, अरे खरंच तू काही बोलणार नाही आहे का? माझा साखरपुडा ठरला आहे आणि तू त्याची तयारी करतोय, तुला एवढा आनंद होतोय का? त्यावर सरकार म्हणतो, मी माझं काम करतोय फक्त. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे, तिकडेच बघ तू, माझ्याकडे बघू नकोस. आणि मी तर म्हणते, परत आयुष्यात कधीच माझं तोंड बघू नको. तेवढ्यात राजा सानिकाकडे बघतो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.